अविनाश हा मुंबईतील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. त्याचे आयुष्य फाईल्स, लॅपटॉप आणि डेडलाईन्स भोवती फिरत असे. त्या दिवशी कोल्हापूरहून त्याच्या चुलत भावाचा म्हणजेच सुमितचा फोन आला. अविनाश दादा, आईची प्रकृती अचानक ढासळली आहे. डॉक्टर म्हणतायत काही सांगता येत नाही, तू लवकर निघ. अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे 11 वाजले होते. मुसळधार पाऊस पडत होता. पण तो क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीमध्ये बसला आणि निघाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवर गाड्यांचा राबता होता. पण सातारा ओलांडल्यानंतर जेव्हा तो जुन्या हायवेला लागला तेव्हा निसर्गाचे रूप पालटले होते. चहूबाजूंनी डोंगर, मध्येच घनदाट झाडी आणि पावसाचा कोसळणारा पडदा. रस्ता इतका रिकामी होता की जणू संपूर्ण जग झोपी गेलेले आहे. रात्रीचे साधारण 2 वाजले असावेत. साताऱ्याचा घाट उतरून गाडी जेव्हा एका सरळ पण निर्जन पट्ट्यात आली तेव्हा अविनाशला लांबून एक पांढरा ठिपका दिसला. जवळ गेल्यावर त्याला दिसली ती एक मुलगी. भर पावसात डोक्यावर छत्री नाही की अंगावर रेनकोट नाही. तिने फक्त एक पांढरा सुती ड्रेस घातला होता. तिने हात दाखवला. अविनाशच्या मनात भीती आणि दया अशा दोन्ही भावना एकत्र आल्या. एवढ्या रात्री या जंगलात ही मुलगी एकटी काय करतेय? त्याने गाडी थांबवली. काच खाली केली. पावसाचा थंड जोत आत आला. त्या मुलीचा चेहरा केसांनी झाकला होता, पण तिचे डोळे चकाकत होते. कुठे जायचंय? त्याने विचारले. पुढचा फाटा, जिथे जुनं वडाचं झाड आहे, ती संतपणे म्हणाली. तिचा आवाज एखाद्या थंड हवेच्या धुळकीसारखा होता, जो थेट हाडांपर्यंत पोहोचत होता. ती मागच्या सीटवर जाऊन बसली. अविनाशने गाडी सुरू केली. वातावरण शांत करण्यासाठी त्यांनी म्युझिक सिस्टम चालू केली. पण त्यातून फक्त खर खर असा विचित्र आवाज येत होता. त्याने रेडिओ बंद केला. गाडीत एक विचित्र कुबट वास येऊ लागला, जणू काही ओले कपडे आणि जुने कुजलेले लाकूड यांचा संमिश्र वास. अविनाशने सहज म्हणून रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिले आणि त्याचे हात स्टेअरिंगवर थरथरू लागले. त्याला मागची सीट रिकामी होती अशी दिसली. त्याला वाटले कदाचित ती मुलगी खाली वाकलेली असावी. त्याने मान वळून प्रत्यक्ष मागे पाहिले. ती मुलगी तिथेच बसली होती, डोळे मिटून. अविनाशला आता घाम फुटला. आरशात का दिसत नाहीये? विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या अविनाशला वाटले की कदाचित प्रकाशाच्या प्रवर्तनाचा काहीतरी तांत्रिक घोळ असेल, पण त्याचे मन मानायला तयार नव्हते. अचानक त्या मुलीने बोलायला सुरुवात केली. अविनाश, तुला आठवतंय का? 6 वर्षांपूर्वी हीच रात्र होती, असाच पाऊस होता. अविनाश चपापला. तुला माझं नाव कसं माहीत? आणि 6 वर्षांपूर्वी काय झालं होतं? मुलगी आता हळूहळू हसू लागली. तिचे हसू माणसासारखे नव्हते. तू तुझ्या मित्रांसोबत लोणावळ्याला गेला होतास. मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना एका सायकलस्वार मुलीला तू उडवलंस. ती मुलगी रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत पडली. तू मागे वळूनही पाहिलं नाहीस. तुला वाटलं कोणालाच कळणार नाही. अविनाशच्या डोळ्यासमोर ती काळ रात्र उभी राहिली. हो, त्याच्याकडून अपघात झाला होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी पैशांच्या जोरावर तो गुन्हा दाबला होता. ज्या मुलीचा मृत्यू झाला होता तिचा चेहरा आज 6 वर्षांनी त्याच्यासमोर होता. अविनाशने जोरात ब्रेक दाबला, पण ब्रेक लागलेच नाहीत. गाडीचा वेग आपोआप वाढू लागला. 100, 120, 150, 180. थांब, ही गाडी थांब, अविनाश ओरडला. आता ही गाडी थांबणार नाही. अविनाश, आज तुझा आणि माझा प्रवास एकत्र संपणार, ती म्हणाली. तिने मागे वळून पाहिलं. तिचे केस बाजूला झाले.
अविनाशने पाहिले की तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे सडलेला होता. तिथे मांसच नव्हतं, तर फक्त पांढरी हाडे आणि त्यातून बाहेर पडणारे किडे दिसत होते. तिचे पाय उलट्या दिशेला वळलेले होते. तिने आपला हात लांब केला. तिचा हात एखाद्या रबरासारखा ताणला गेला. त्या हाताने तिने अविनाशचा गळा आवळला. तिची नखे अविनाशच्या कातडीत घुसली. रक्ताच्या धारा त्याच्या पांढऱ्या शर्टवरून पडू लागल्या. अचानक हायवेच्या दोन्ही बाजूंनी इतर काही आकृत्या धावत येऊ लागल्या. हे ते लोक होते ज्यांचा या हायवेवर अपघातात मृत्यू झाला होता. कोणी डोकं नसलेला माणूस, कोणी छिन्नविछिन्न झालेली स्त्री. ते सर्व गाडीच्या काचेवर थापडा मारू लागले. बघ अविनाश, तुझे स्वागत करायला माझे मित्र आले आहेत, ती चेटकीन गरजली. गाडीच्या डॅशबोर्डमधून रक्त बाहेर येऊ लागले. रेडिओ आपोआप सुरू झाला आणि त्यातून अविनाशच्या आईचा रडण्याचा आवाज येऊ लागला. अविनाश, मला वाचव, हे लोक मला मारतायत. अविनाश पूर्णपणे कोलमडला. मला माफ कर, मला जाऊ दे, तो गयावया करू लागला. माफी मृतांच्या जगात मिळत नाही, फक्त शिक्षा मिळते. तिने त्याचे डोके पकडले आणि जोरात खिडकीच्या काचेवर आदळले. काच फुटली आणि अविनाशचा चेहरा रक्ताळला. गाडी आता एका पुलाच्या दिशेने हवेत उडल्यासारखी जात होती. समोरून एक प्रचंड मोठा ट्रक येत होता. ट्रकचा हॉर्न एखाद्या यमदूताच्या आवाजासारखा गुंजत होता. मोठा स्फोट झाला आणि अविनाशची गाडी ट्रकला आदळली आणि पुलावरून खाली दरीत कोसळली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना अपघातग्रस्त गाडी सापडली. गाडीचे इतके तुकडे झाले होते की कोणाला ओळखणेही कठीण होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की ड्रायव्हर सीटवर अविनाशचा मृतदेह होता, पण मागच्या सीटवर एक जुनी गंजलेली सायकलची घंटा सापडली.